काय? ड्रायव्हर, तुझं नाव काय रे? माझं नाव ते रुपेश. रुपेश. काय झालं? अरे काय नाही, आम्ही भेंड्या खेळतो तुझ्या नावाच्या. जाधव साहेबांनी रमेश सांगितलं, बबन्यानी गणेश, आणि तू रुपेश. अजून काही 2-4 नाव असते तर सांगून टाक बाबा. चला सुरू करूया भेंड्याचा डाव. हा, अशी 3-3 नाव कुठं असतात रे? अगं ते मी काय ते? तुम्ही तुला सांगू का? साहेब तुम्ही थांबा. तुम्ही ऍक्च्युली ना मी मामाकडे होतो तेव्हा एक नाव, घरी दुसरं, आणि शाळेत गेल्यावर तिसरं. बरोबर? बरोबर बरोबर आहे. अरे मेडा, आधी सांगायचं की ती संगी आहे ना, तिची बी अशी 3 नाव आहेत. आजीने एक नाव ठेवलं म्हणून आजीनं खुनशीवर दुसरं, आणि आई बापाने लाडाने तिसरं. ड्रायव्हर, तुझं लाडाचं नाव काय रे? हा, गणा. हा, साहेब तुम्ही ना बराबर बाळगलं कना. गणा. मी सारखं ड्रायव्हर म्हणते. बबन्या साहेब म्हणून तुला तुझी बाकीची 3 नावं आठवत नसतील, है ना? हा बराबर आमच्या सुमीचा अंदाजाचा नादच करायचा नाही. हरकत नाही. चला निघू मी, मला रातच्या जेवणाची तयारी करायची. हो. ड्रायव्हर, नीट काम कर बाबा आता. हा, काम चुकारपणा करून सुमीची मान खाली घालायला लावायची नाही. काय जाधव साहेब, नीट कामाला झोपाया ड्रायव्हरला. गणाला. हा, चला येऊ मी. हो. अयो लय वाचलो साहेब, लय मोठ्यानं वाचलो. बबन पास यार, मला अजून खोटं नाही बोलायचं आता. नाही साहेब, आत्ता काय सांगू नका तिला. आत्ता सुमी खुशीत आहे का नाही तर तशीच राहू दे तिला. परत कधी सांगायचं आपण बघू की. अरे पण नंतर कधी? बबन यार, कंटाळा आलाय मला खोटं बोलण्याचा आता. मी सगळं खरं सांगून टाकणार आहे आता सुमीला. साहेब अजून काय दिवस, परत नेमका टाइम आला का नाही मग सांगून टाका की. पण कधी? ते तुम्हाला कळेल की आपोआप. अरे पण असं रोज रोज खोटं कधीपर्यंत बोलणार? साहेब बारल्या गाडीला चपडाचं वज आहे का? म्हणजे अहो आता गाडीवर खोटं बोललोयस का नाही, मग अजून जरा बोललं तर काय बिघडतं येऊ. सुमीची खुशी महत्वाची आहे का नाही, आहे का नाही मला सांगा. ठीक आहे, पण हे फार दिवस नाहीये. तुम्ही म्हणशील तस, पण आत्ता काय सांगू नका. हो. आज एवढ्याला कामाला लावलं तरी बी खोटं बोलायचंच म्हणतोय. कुठली पत्रिका आहे ही, कोण मुलगी असेल, या पत्रिकेची मालकीण कोण असेल? नरसू, हे बघ, आता फार वेळ नाही घालवायचा. तू लवकरात लवकर ती मुलगी शोध, मी समरकडे लक्ष देते. तू समरकडे बघ, या मुलीला शोधायची जबाबदारी माझी. ते बघ आलाच समर. काय रे, आजकाल तुम्ही दोघे एकत्र असता सारखे? काय मॅडम, मीच दिली जबाबदारी बाबण्यावर. 24 तास समर साहेबांबरोबर राहायचं. आपल्या भागातला जनसंपर्क वाढवत आहेत 2 जण. म्हणजे बाबण्या लोकांना शिकवतो समरला समर साहेब कसं म्हणायचं ते. हो 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 ना. समर, मला तुझ्याशी बोलायचंय जरा. बोल ना. नाही, इकडे नाही, वरती चल. ठीक आहे. चला,
तुम्ही सुद्धा चला. चला वरती बोलवलं. श्री श्री बबनराव साहेब, तूच कुठे फिरत होतात? ते तुम्ही समर साहेबांची जबाबदारी दिली ना, त्यांच्या संग गेलतो. हा? सकाळी मला समर साहेबांच्या रूमच्या बाहेर भेटलास तेव्हा मला म्हणलास की हुकूम दिलाय समर साहेबांनी डिस्टर्ब करायचं नाही म्हणून, आणि आता कुठे फिरत होतात एकत्र? मला माहित नाही. तुला माहित नाही? एकत्र बाहेर ना आलात ना आता? हो 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 हा. हो. ह काय ह ते सोड. मी तुला एक जबाबदारीची कामगिरी दिली होती, काय झालं त्याचं? कोण रकमा? हा रकमान दिला चकमा. हा? आणि नुसतं नावावरनं कसं ओळखायचं? ओके, नो प्रॉब्लेम. तुझं काम एकदम सोपं करतो मी. ती रकमा आहे ना तुझ्याच गावातली, तांदूळवाडीतली. आमच्या गावातली? हा, आता आठव कोण आहे रकमा? कोणच नाही. बाबण्या, आठवायच्या आधीच नाही म्हणतोस होय? आठव. मला फक्त सुमीच माहित आहे आमची. सुमी म्हणजे लाडूवाली? नाही नाही नाही, तिचं नाव काढू नकोस. तू रकमा शोध. रकमा, आपल्याला रकमा पाहिजे. आठव. नाही आठवते? नाही. ठीक आहे, माझ्याकडे आहे उपाय. लक्ष्मण, मामासाहेब हे सगळं कशाला हो? आठवायला. जर का पटकन नाही आठवलं ना तर ताई मॅडम सोलून काढतील. हे सोडलेलंच आहे की सगळं. तुला सोलून काढतील. हं? आठव. अहो मामासाहेब, ध्यानातच येईना माझ्या. मी कुठल्या बायकडे बघतच नाही. म्हणूनच तुझं लग्न होत नाही. नाही, आता बघत जाईल. एकदाच सांगतोय, पटकन आठव, नाहीतर त्या ज्योतिषाची परिस्थिती कशी झाली ती माहिती आहे ना? पटकन आठव आता, नाही तो झोपू देणार नाही तुला. अहो पण लक्ष्मण, उद्यापर्यंत मला रकमा पाहिजे, नाहीतर काय होईल माहितीये ना तुझं? गुरुजी, किती रुबाबदार दिसतोय माझा समर. हो, अगदी एकदम माझ्यासारखं. अजिबात नाही. तुमचं अपयश त्याच्या वाट्याला नकोय. मग अपयश कसलं त्यात? डॅडी आमदार आहेत. हो, पण रुबाब फक्त मुख्यमंत्र्यांचा असतो. समर, इथून पुढे तुला बदलावं लागेल. तू तुझं स्टेटस सांभाळायला पाहिजेस. सारखं सारखं त्या बबन बरोबर नको राहूस. काय करत असतोस रे त्याच्या बरोबर सारखं? अगं, जनसंपर्क वाढवत असतील दोघं. हा, जनसंपर्क असा वाढत नसतो. समर, हे बघ, तुला जनसंपर्क वाढवायचा असेल ना तर आपण तुझं कार्यालय काढूया. अरे वा, पण कुठं? कुठे म्हणजे? इथे, आपल्या बंगल्यावर. म्हणजे समरलाही कुठे बाहेर जायला नको आणि मलाही लक्ष देता येईल. नाही, नको मम्मा. म्हणजे ऍक्च्युली मला ना बाहेर लोकांच्यात जाऊन मिसळलं पाहिजे. अगं समर, माणसं इथे येतील, तू त्याची काळजी करू नकोस. नाही, नको ना मम्मा, ते बरोबर नाही वाटणार. बरोबर आहे, माणसं येतील इथं, पण मतं मिळणार नाहीत. हा, अनुराधा, जे माझ्या बाबतीत झालं ते आपल्या समोरच्या बाबतीत व्हायला नको. त्याला मिसळू दे लोकांच्यात. तू माझ्यावर लक्ष ठेवलंस आणि काय झालं पाहिलंस ना? काय म्हणाला? नाही म्हणजे आपला समोर मुख्यमंत्री व्हावा म्हणून मला जे वाटलं ते बोललो ग. पण तू सांग ना. ठीक आहे समर, तुला बंगल्यावर ऑफिस नकोय ना? मग सध्या कारखान्यात सुरू करू. कारखान्यात? मम्मा प्लीज, कारखान्यात नको. हे बघ समर, कारखान्यात सगळी आपली माणसं आहेत. आजूबाजूच्या गावातली माणसं तिथे येतात. तेव्हा तुझं कारखान्यातलं ऑफिस हे ठरलं आणि तुम्ही त्याच्यासोबत राहायचं. काय? हो, मी पूर्ण मार्गदर्शन करीन त्याला. ते मी करते, तुम्ही फक्त त्याच्याबरोबर जा. समर, तू आता विश्रांती घे. मी नरसूला सांगून कारखान्यावर तयारी करायला सांगते. समर, उद्यापासून तुझा एक नवा प्रवास सुरू. चला.
साहेब बॉम्ब झाले अहो. ती माझी पण. तुमची कसली बॉम्ब आता? अरे मम्मा कारखान्यावर ऑफिस सुरू करायचं म्हणते. म्हणजे ते जनसंपर्क कार्यालय असतं ना तसं. मग करा की सुरू. आता राजकारणात उतरलाय म्हणल्यावर कार्यालय पाहिजेच. अरे पण कारखान्यावर सुरू करायचं म्हणते मम्मा. कारखान्यावर सुरू केलं तर सुमी बघणार आणि इथे सुरू केलं तर इकडनं बाहेर पडता येणार नाही कुठे. सगळाच घोळ झालाय रे. माझी तर वेगळीच बॉम्ब झाली अहो. काय झालं अहो मामासाहेबांनी एक मोठी जबाबदारी माझ्या टाकली. आता? काय अहो वाळूतलं सोयी शोधायची आहे मला. म्हणजे? बबन समजेल असं सांग बाबा. नाही तुम्हाला सांगू शकत साहेब. ठीक आहे नको सांगूस, पण मी काय करायचं ते सांग. आता काय करायचं? बॉम्ब झाल्यावर म्हणल्यावर पर्याय एकच, सुमीची खानावर. आपण रात्याला तिच्याकडे जाऊया आणि तिला सगळं सांगून टाकू. नाही नाही बबन, अरे अजून खोटं नाही बोलवते मला तिच्याशी. मी एक काम करतो, मी आजच तिला सगळं खरं काय ते सांगून टाकतो. हो नको साहेब नको. माझी बॉम्ब सुट असतं तिला काय तुम्ही सांगू नका. बबन अरे पण मी बघा साहेब, तुम्ही जर तिला सांगितलं का नाही तर तिचा सगळा मूड जाणार. मग ती माझी बॉम्ब सोडवणार नाही. मग मी बोंबलत बसणार. मी बोंबलत बसू द्या का? नाही नाही नको. हा मग आज काय सांगू नका, आधी माझी बॉम्ब सुटू द्या. ठीक आहे. मग तोवर आता माझी मी कामावर असतो. संध्याकाळी तुम्ही तयार राहा. हो साहेब संध्याकाळी कुठं तुमची वाट बघत बसू? काल कुठल्या गेटवर होतास? मागच्या गेटला. मग आज पुढच्या गेटवर आहे. हा चालतं. आणि आज लवकर जाऊया म्हणजे लवकर आणून सोडतो तुम्हाला. ठीक आहे. सुमी अगं लय बॉम्ब झाल्या. तुम्ही दोघांनी काही बोंब करायचा मक्ता घेतलाय का रे? आता आणि काय झालं? अगं मामासाहेबांनी एक जबाबदारीची कामगिरी दिली आहे मला पुढे. काय दोघं मोठं वीरच लागून गेलं. काय कामगिरी दिली? अगं काय झालंय माहिती? थांब, गरम गरम जेवण आहे, आधी जेवून घे. हा सुमी अगं नुसतं ऐकून तरी घे की. जे वस्तूवर विचार कर की तू. एवढीच घाई आहे तर मग जेवता जेवता सांग. कुणी यायच्या आधी जेवून घे. नंतर सगळे एकत्र आले की माझ्यावर लोड येतो. हा सांगा. सुमी सांगू का? बर तू सांग, नंतर गणा सांगल. गणा? गणा घरातलं लाडाचं नाव. हा हा साहेबांचं लाडाचं नाव. गणा. अगं सुमी मामासाहेबांनी एक गोष्ट मला हुडकून आणायला सांगितली. काय? हा एक गोष्ट, पण कुठं हुडकू तीच कळण झाली अगं मला. अरे पण हुडकायचं काय एक कळल्याशिवाय मी कसं सांगू तुला? ते मला नाही सांगता येणार तुला अगं. अरे पण गोष्ट काय आहे हे माहिती नसतं तर मी सांगू कसं? लाव की सुमी काहीतरी तू डोकं. तुला काय अवघड आहे तेव्हा ती. बबन्या तो डोसक्याचा स्क्रू झालाय ढिला, ते फिट करून घ्या आधी. अगं सुमी खरंच लय बॉम्ब झाली तर. बबन्या तू जेवून घ्या आधी. जेवून झाल्यावर सांग सगळं. ड्रायव्हर हा? अजून काय वाढू र? मला नाही, काय नको, काय नको. बरं सांग, तुझी काय बॉम्ब झाले? माझी नाही, काही नाही, काही नाही. असं मी एवढं तोंड का पडलंय आज? काम काम खूप झालं ना आज म्हणून. लई कामाचा. नीट जेव बघा. हो जेवतो ना. जेवा.
साहेब तुमचं जेवण निवांत होऊ द्या, मी ताट धुवून आलो. होय रे बबल्या, त्या ड्रायव्हरच्या तोंडावर 12 का वाजलेत? सुने अगं माझी बॉम्ब झाली. तुझंच रडगाणं पुढं कर. सांग काय झालं? अगं मामा साहेबांनी ऐक नाही मला रखमा नावाची बाई हुडकाय सांगितलं. कुठं हुडकू आता? रखमा रखमा अशा हाका मारत फिर. बरं सांग, त्या ड्रायव्हरची काय बोंब झाली रे? हा चांगली दिसतेस ती ग. असं रखमा रखमा करून हाक मारल्यावर माणसं चपलीनं हाणतेली की मला. तुम्ही तुला सोपं करून सांगू का? ती रखमा ऐक नाही, रखमा आपल्याच गावात. अरे मग सोपं आहे. तू ना घरटी जा आणि रखमाजी कोण आहे, रखमा मावशी कोण आहे असा आदराने विचार. म्हणजे तुला मारणार नाही आणि तुला ते रखमा बी मिळेल. हा असं आजी मावशी हाका मारल्यावर कोण मारणार पण नाही मला. झालं आता तुझं. हं. आता सांग, त्या ड्रायव्हरचं काय झालंय? काय? त्याची काय बोंब झाले ते? त्या पायलटनं काय घोळ घातला नाही ना मग? तुला कसं कळलं? तुम्ही आहे मी. सांग काय झाले ते. अगं पण मी सांगितलंय ते कुणाला सांगायचं नाही बरं का. नाही सांगत. अगं ती पायलट साहेबांचं का नाही आपल्या सोनार आहे कारखान्यावर आणि त्यासनी ती तिथं नको आहे. का ना काय? चुंबडी नाही का चुंबडी ती टवळी टवळी बघ ती नाही का नको तिचं टोचा मारती बघ साहेबांची मैत्रीण ती बघणार म्हणून साहेब नाही घाबरले ते. अगं लयच मोठी बोंब आहे रे. हा म्हणून तर दुपारपासून साहेबांचं डोकं जाग्यावर नाही. माझ्याकडे उपाय आहे मस्त. काय? हे बघ, ड्रायव्हरला अजिबात कळू द्यायचं नाही. तू स्वतः जाऊन सांग त्या पायलट साहेबाला. हा म्हणजे तुझी वाटत राहील त्यांच्या पुढे. काय? हा चालतंय, सांग सांग. नाहीतर बबन्या एक काम कर. काय? मला नंबर दे पायलट साहेबाचा, मी बोलते त्याच्या संगत. हा दे. अगं पण तू डायरेक्ट कशी काय बोलणार? अरे ते दोस्त आहे माझा. दोस्त कवापासून? विसरलास का आता? तुला सांगितलं ना हो बबन्या. मला कळलं नाही असं म्हण नकास. मिळणार मिळणार, तुलाच क्रेडिट मिळणार. तुझं नाव पुढं करते हा? आणि बंगल्यावर तुझा पगार वाढेल बघ. हा दे नंबर दे. तू मोबाईल दे, मी तुला फिडिंग करून देतो. पाठ आहे माझ्या. थांब. ठीक आहे. हा धर. नाही पण सुमे बॉम्ब मिटल ना? अरे सुमी मी सुमी, तू काय काळजी करू नकस. आता बघ कशी बोंब होत्या ते. हा? अरे म्हणजे कशी बोंब गायब होत्या ते. हा चालते. जा आता तू. हा चालते. साहेब अजून तुम्ही काळजीतच आहे. आता काळजी सोडा. आता तुमची बॉम्ब मिटलीच म्हणून समजा. म्हणजे अहो तुम्ही तुमची बॉम्ब आता गायब करते म्हणल्या. कशी? म्हणजे तुम्ही ऐक नाही डायरेक्ट पायलट साहेबांनी फोन करून सांगते म्हणले. अरे पण कशी सांगणार? अहो मी ऐक नाही सुमीला. मी ऐक नाही सुमीला. तू सुमीला काय? सुमीला ऐक नाही सुमीला. काय सुमीला काय? अरे तू रडतोयस का? सुमीला काय? मी ऐक नाही. मी सुमीला ऐक नाही.